माझ्यामुळे तुम्हाला त्रास. लय विचार करू नका, जा तुम्ही. बा मी आभी येतो. नाही नका. बाळूच दाजी नव का? वय वय. आणि तुम्ही बाळूच्या बहिणीची सासू. वय लई मोठं पुण्य हाय तुमचं. का आज देवीच्या दरबारात आलायसा. वय वय पाया पडा तिच्या. वय तिची नजर आहे तुमच्यावर. तुला नातवंड किती माय? 4 आहेत. त्यात पोरी किती आहेत? 2 आहेत. त्यातल्याच एकीला आज इकडं घेऊन येणार होतीस. अहो त्यासाठीच येत होतो बघा. तिला घेऊन बी येत होतो, पण तो पाया आडाला ना. इथं बी मध्ये मध्ये येतो हाय तो बाळ्या. बाप्पा आता तो कोण पाणी व्हायला लागलंय. काहीतरी करा. काय आजार हाय तिला? रातच्याला झोपेत उठून बसती. पडायला काय लागती. अहो किती दिवस झालं हेच सुरू आहे बघा. औषध झालं, वैद झालं, पण बरं होईना. मग मी आज ठरवलं तुमच्याकडे यायचं म्हणून. देवी आई म्हणजे तू माझं ऐकते आहेस. काय म्हणाला? काय नाही. तुम्हासनी ठाव आहे का तुमच्याकडं किती धन आहे ते? नाही. किती आहे? पिढ्यान पिढ्या बसून खात्याला इतकं धन आहे. किती बी खाल्लं तरी सपणार नाही. अहो अहो काय सांगताय काय? हा वय आता तुमच्या पायाशी आलो आहो. तुम्हीच आमचं कल्याण करा. बाप्पा त्यांचं धन काढून द्या यासनी. म्या तुम्हासनी तुमचं धन काढून देणार, पण म्या सांगतो तसं करायचं. तुम्ही सांगा आम्ही तसं करू. देवी आई, देवी आई, माझी पूजा पुरी होणार. तुझा दरबार सजणार देवी आई. सांगा म्या काय करू. तुमच्या त्या नातीला इकडे घेऊन या माझ्या मोर. तीही तर आली का म्या सांगतो तुमचं धन कुठं आहे ते. एवढंच वय आणते की. एवढं सोपं नाही ते. तुम्ही बघा मी आणते का नाही. असं का? हा झालं तर मग जा, देवी आईला कुकू लाव. वय वय कल्याण होईल तुझं.
हेनरी, अयो 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 किती दचकलो म्हणतो मी. असे काय पाहताय चोरून? हे चोरून कुठे? मग असे दचकलात का? अयो वैजंता, तुझा आवाजच इतका गोड, त्याला कोण काय करणार म्हणतो मी. मी येऊन पाहतो. अयो ये बघ म्हणजे कळेल. काही नाही. अय्यो बघतो तर काय बाळूचे घर जागे दिसले, म्हणून बघत होतो नेमके काय झाले ते. अय्यो विचार. औवा, विचार म्हणजे वायू. गुप्त शब्द आहे यांचा. अय्यो अय्यो अय्यो, जेवल्यावर थोडे चालावे तर ते नाही. अयो मी जाऊन येऊ बाळूच्या घरी, काय चाललंय ते बघून येतो म्हणजे कळेल. एवढ्या रात्री कशाला जायचे म्हणते मी. अयो तो तात्या नाही तेव्हापासून गावातल्या बातम्या येणं बंद झालं की हो वाड्यावर, म्हणून म्हटलं जातो आणि बघतो. अय्यो अय्यो, राजकारण तुम्ही करता पण सांगावे मला लागते बघा तुम्हाला. अयो वैजंता, तू माझी गुरुच की. अय्यो हेनरी, तो बाळू गावात परत आलाय तर त्याच्याकडून काम करून घ्यायचंय, अय्यो म्हणून लगेच पाया पडायला जाऊ नका. अशाने डोक्यावर बसेल तो. अय्यो बरोबर बरोबर, असंच करायला पाहिजे म्हणतो मी. अय्यो आणि आपल्याला खूप गरज असे पण दाखवू नका म्हणते मी. त्यांच्या घरात जावई बापू आलाय. अयो जावई बापू. त्या जावई बापूला सगळं विचारा, सगळं सांगेल बघा तो. अय्यो जावई बापूला विचारायचं. अय्यो अय्यो म्हणजे आता जाण्याची गरज नाही की म्हणतो मी. अजून किती वेळ लागतोय कुणास ठाव. येत्याल, हे गेलत नव. लाज आणली हाय बघ माझ्या माणसांनी. आता तू तरी त्याला काय करणार. ते सत्याला घेऊन गेलं नाही ते बरं झालं. हे खरं हाय. विचार करूनच धडधड होते बघ काळजात. पर्यासने काय पडली या राज्याला हे करायची. दुसऱ्याला काय वाटतं याचा विचारच नाही करायचा. आपण असं वागलं तर काय होईल, लोक काय म्हणत्याल. बरं जाऊ दे, तू तरास करून घेऊ न ग. आता येऊ देतेस मग दावतेच. आजी म्हणजे ही तंट करणार आता. मग भ्या आहे का काय कुणाचं. आणि मग समजा गाव गोळा करायचा आहे का. अगं झाकली मूठ 1.25 लाखाची, म्हणजे त्यांनी कसं बी वागायचं आणि आपण गप्पच बसायचं. आजी आमच्या घरी बी असंच असते. बघा लहान पोरासने बी कळतंय. आता सुख म्हणून नाही बघ, हे असं असतं रोजच्याला. मेल्याशिवाय सुटका नाही माझी. गंगे जावई बापू, जावई बापू अहो काय आहे? काय झालं? तुम्ही इकडे कुठं? आम्ही किती वेळ वाट बघत होतो. मग देवाप्पाकडे गेलो होतो, येळ लागणारच. म्हणजे तुम्ही भेटलाच का त्याला? मग उगा रान तुडवत गेलो होतो वय. अहो घरला समती वाट बघत्यात, काळजीत आहे. तुम्ही काय विमाना सासरे बुवा, तुम्ही या पाहिजे होत. मी आज तिकडे जायची वाट सोडली आहे बघा. काय म्हणला देवाप्पा? काय म्हणलं? आई सांगू का? नाही नाही, मी घरला गेल्यावर सांगती. काही म्हणा, तुमच्याकडे आल्यानं आमचं कल्याण होणार आहे. माझं तर असं मत आहे, तुम्ही पुण्यांदा जाऊ नका त्या वाटाला. असं कसं? तुमची पोरगी सोन्याने मडलेली नग आहे का? सांगा की. हा? सोनं नसलं माझ्या लेकीच्या अंगावर तरी चालल, तिच्या चेहऱ्यावर सुख दिसलं पाहिजे.
माझी लेख हसताना दिसली पाहिजे. अजून काय बी नका. अहो त्यासाठी चाललंय ना समद. चला. चला. गंगूताई रडून काय उपयोग नाही आणि तंटा करून काय बी होणार नाही. भोगत्याल जे ते आपल्या कर्माची फळं. मला त्यांची कमी आणि ह्यांची जास्त काळजी वाटतीया. तर देवप्पा काहीतरी गटारी करतो आणि ह्यांचं वागणंच बदलतं बघ. पारवा त्याचं नव्हतं होतं. समधी चूक ह्या बाळ्याची आहे. काय आता काय केलं माझ्या बाळूनं? ह्यो चंदूलाल शेट्टीचं घर सोडून गेलाच नसता तर आम्हासनी काय कळलंच नसतं आणि म्या इथं आलेच नसते. आनंद आहे आनंद आहे. अगं बया आले वाटतं. आता झोपा. सकाळच्याला बोला. का आता काय ना ग? बोल तुला काय बोलायचं आहे. माझ्या लेकीला कशापायी चोरून घेऊन चालला होता. चोरून नाथ हाय माझी आणि तिचा बा होता संग. गंगे का बस की जरा. सकाळच्याला बघू. एक तर लेकीला बरं नाही, त्यात तुम्ही ध्यान बी देईना. तुम्हाला विचारलं नव्हतं का? हा विचारलं नव्हतं. एक तर देवपाकडे बी जाऊ देईना. मग आम्ही काय करायचं? ह्याला म्हणत्या चोराच्या उलट्या बोंबा. बाळू बस बाळ्या. कुणाचं बी बोलणं ऐकून घेणार नाही म्या. नाही कसं हाय, तुम्ही या भागात नवीन हायसा आणि त्यो कोण हाय कसा हाय तुम्हासनी अजून ठाव नाही. बघितल्या बिगर समजेल का? हा? बघून भेटून आलोय आम्ही. समजलंय आम्हासनी. त्याच्याकडे बघून कोणाचं भलं झालं हाय. आता काय बी बोलू नका. झोपा म्हणलं ना व. मला पंचाच्या वाडीवर बोलवलं आहे. उशीर झाला तरी जायलाच पाहिजे. जाऊन येतो. चला जावय बाप. चल बाळ्या. का काहीतरी बोलशील. चल. खंडोबाचे षडरात्र उत्सव आहे. सगळ्यांनी आरती घ्या म्हणतो मी. अहो जाऊ बापू. पंच तुम्ही यासाठी बोलवलं वय? अयो नाही नाही, एक फरमान आहे महत्वाचे. पंच आमच्याकडून काही चूक झाली आहे का? यो तुमच्या कुणाकडून चूक होऊ नये म्हणून हे फरमान काढले बघा. अहो सांगा की, त्यासाठी चालू आहे आम्ही. खंडोबा आमचे दैवत. त्याचे नवरात्र म्हणजे चंपाषष्ठीचा उत्सव चालू आहे. याच दिवसात खंडोबा स्वतः घोड्यावर बसून हातात खडग घेऊन राक्षसांबरोबर लढले होते. या दिवसात खंडोबाच्या उत्सवाच्या दिवसात आपल्या गावात कोणीही घोड्यावर बसता कामा नये म्हणतो मी. आणि जो कोणी हा फरमान मोडेल त्याला सगळ्या गावासमोर शिक्षा होईल. अहो पर आपल्या गावात घोडी आहेतच किती.
आणि कोण बसल या दिवसात घोड्यावर? पंच तुम्ही त्याची काय बी काळजी करू नका. पर पंच म्हणतात ते खरं आहे बघा. खंडोबाच घोड्यावर बसून फिरत असतो या. आता हे समदेसनी सांगाय पाहिजे नाही का? आपण पडलो अडाणी माणसं. अय्यो नाईस टॉकिंग जावई बापू, नाईस टॉकिंग. अहो तुम्हासनी सांगतो मला तर घोड्यावर बी बसायला येत नाही बघा. अय्यो एकदा तर पडलो म्या. बर मी काय सांगते ते नीट ऐका. रोज दुपारी आणि संध्याकाळी तळी आरती होईल. रोडगे आणि भरिताचा प्रसाद पण होईल. तेव्हा सगळ्या गावकऱ्यांनी प्रसादासाठी इथे यायचंय. अय्यो आणि हेच आमचं आमंत्रण समजायचं म्हणतो मी. अय्यो अहो, येऊ की आम्ही, देवाचं काम आहे. घोड्याचं तेवढं ध्यानात ठेवा. वय वय छोटे मालक वय. गंगे दूध देते असली. वय आणि साई बी टाकत आहेत. लोणी काढून देऊ का? जावई बापू आणि तुम्ही रातच्याला जे झालं ते झालं. पर तुम्ही त्या देवप्पाच्या नादाला लागू नका. आपली नात आहे, बरी होईल ती. म्या नेतो तिला वैद्याकडे, काळजी करू नका. अवय हे तुमचं म्हणणं झालं. बरं आमचं भलं होत असेल तर कसं भलं होणार आहे? आय म्या सांगतो चालेल का? तूच सांग. म्या सांगितलेलं तुझ्या सासूरवाडीच्या ध्यानातच येत नाही. त्याचं काय हाय? देवप्पा आमसनी धन काढून देणार.